सोय करून दिलंच पाहिजे. जर नाही दिलं तर आम्ही रस्ता रोको करणार. नुसता रस्ता रोकोच नाही, आम्ही सरळ आहे ना रोडवर जाऊन झोपणार. पण अधिकारी ही राजकारणासाठी आहेत का? अधिकारी कुठल्या पक्षाचं काम करतात का? अशा या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आज शंका व्यक्त व्हायला लागल्या. कोल्हापूर जिल्ह्यात पाण्याची टंचाई तशी कमीच असते, पण यावर्षी पाऊस लांबल्यामुळे जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागली. असे असले तरी एक दिवसाआड पाणीपुरवठा महापालिकेकडून कोल्हापूर शहराला सुरू आहे. मात्र याच शहरात असणाऱ्या आर.के. नगर ठिकाणी थेट पाईपलाईन योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. परंतु गेल्या महिन्याभरात फक्त 3च वेळा येथील नागरिकांना पाणी देण्याचा प्रकार महापालिकेने केलाय. महापालिकेच्या या कारभारावर शनिवारी नागरिकांनी संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. काय येत नाही, काय येतं हे सगळं आहे ना आता कॉर्पोरेशन वाल्यांना विचारलं पाहिजे. ते विचारलं तर आम्हाला आहे ना फक्त एवढंच बोलतात की वरून आम्हाला ऑर्डर आलेली आहे ग्रामीण भागात पाणी सोडायचं नाही. तर का नाही सोडायचं? आम्ही विचारलं तर ते तुम्ही वरच्या पदाला जाऊन विचारा. तर आता आम्ही वरच्या पदाला कुणाला जाऊन विचारणार? आमचे जे सदस्य आहेत पोहाळकर साहेब, पाटील साहेब, त्यांच्याकडूनच आम्ही सगळं विचारून घेतो. आता त्यांच्या थ्रूच सगळं चाललेलं आहे. आम्हाला 3-1.5 महिन्यातून फक्त 3 वेळा सर पाणी आलेलं आहे. ज्या वेळेस पाणी नसतं ना असं तळपायाच्या वेळेला अक्षरशः संतापते. आमच्याकडे पैसा नाही, अडका नाही, कुठून आणायचा आम्ही पैसा अडका? ह्या लोकांना पण सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे. माझा नवरा रिटायर आहे, मानेने आदू आहे, मला 14 वर्षाचं बाळ आहे. तर मी एकटी कुठून काय करणार? हे पाण्याचं आहे ना आम्हाला तुम्ही सोय करून दिलंच पाहिजे. जर नाही दिलं तर आम्ही रस्ता रोको करणार. नुसता रस्ता रोकोच नाही, आम्ही सरळ आहे ना रोडवर जाऊन झोपणार. आता मला अक्षरशः खूप आहे ना रडायला यायला लागले. पण आता आम्ही रडून नाही दाखवू शकत एवढी पण कळकळीची विनंती. जर ते लोक जर जाणून नाही घेतलं तर ते लोक माणसंच नाही, जनावरांमध्ये सामील झाले. सगळ्या आर.के. नगर मध्ये 100% वसुली आहे पाणी बिलाची. एकाची 5 पैसे बाकी नाही आहे. एकाची उलट कोल्हापुरात कितीतरी कोटीनं बाकी आहे. इथं 5 पैसे कोणाची थक बाकी नाही, काय नाही. प्रत्येक महिन्यात प्रत्येक वेळी लोक बिल भरतात, पण बिल पूर्ण भरतात. कोणाचंही बिल थक बाकी नाही, कशीही थक बाकी नाही. पण पाण्याची नेहमीच बोंबोम आहे. अशी बोंबोम आहे न सांगण्यापर्यंत बोंबोम आहे. म्हणजे तिने दखल घेतली पाहिजे. कोणीही बिल न भरता असं नाही. सगळ्यांची बिल 100% भरतात, सगळं भरतात. तिथं थकबाकी असून त्याचे पाणी त्यांच्याकडे 24 तास असते. भले एक दिवस आड तर पाणी येऊन दे, 1 तासभर तर आलं पाहिजे. हे काही नळाला कुठल्या फोर्स नाही. पाणी आलं की 2 गागरी भरले की पाणी संपलं. बिल भरते तर पाणी यायलाच पाहिजे ना. तक्रार केली, सगळं केलं. तुमच्याकडे ह्या प्रकल्पातून येणार, त्या प्रकल्पातून येणार, सगळं आश्वासने मिळतात. बाकी काय कुठं पाणी येत नाही, काय नाही. गेली 15 वर्ष झाली बोंबाम चालू आहे. लोक बोंबलून रस्त्यावर वैतागून गेले सगळी लोक. आता पर्याय नाही, काय करणार? पाण्याशिवाय नदीला एवढं पाणी आहे, सगळं पाणी आहे. आणि महापालिकेचं बिल आम्ही भरतोय. महापालिकेचं पाणी आहे ना इथं. महापालिका 100% आम्ही बिल भरतोय. अजिबात कुणाचं. आणि थोडंसं काय म्हणतील पंपिंग पाणी. 1.5 महिना झालं या आपल्या आर.के. नगर असेल, त्याबरोबर मोरेवाडीचा काही भाग असेल, त्याचबरोबर आपल्या सहजीवन सोसायट्या किंवा आपल्या इतर सोसायट्या आणि कॉलन्या, त्या कॉलन्यांना गेले 30 ते 40 वर्ष झालं महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जातो. आज तागायत महापालिकेकडून एक दिवसाआड या भागातील सगळ्या लोकांना 1 तास पाणी दिलं जातं. इथल्या लोकांची बिलाची वसुली त्या ठिकाणी केली जाते. महापालिकेकडून प्रत्येक कनेक्शनची देखभाल दुरुस्ती, त्यांच्या ड्रेनेज लाईनच्या खर्चासहित लोक त्या बिलातून त्या ठिकाणी त्यांना पैसे पेड करतात. तर गेले 1.5 महिना झालं आम्ही जल अभियंत्यांशी त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करतोय, त्यांच्या इतर अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करतोय. तर त्यांनी एकच सांगितलं की बाबा ठीक आहे, काही दिवसापूर्वी नदीचा त्या ठिकाणी पाणी पातळी खालवली होती, त्यावेळी प्रॉब्लेम होता. ते तेवढे 8 दिवस लोकांनी समजून घेतलं. पण त्याच्यानंतर सुद्धा लोकांना जर तुम्ही 10 आणि 15 दिवस झालं जर लोकांना पाणी देत नसाल, तर आज त्यांना आम्हाला फक्त प्यायला तरी पाणी द्या लोकांना, अशी सांगायची वेळ आली. काल आम्ही जल अभियंत्यांना भेटून त्या ठिकाणी त्यांना सांगितलं, निवेदन दिलं. त्यांना निवेदनाद्वारे सांगितलं की बाबा आमच्या या लोकांना तुम्ही 1 दिवसाआड पाणी मागतात, ती 1 दिवसाआड तुमचं सुरळीत होत नाही, तोपर्यंत त्यांना 3 दिवसातून एकदा 1 तास पाणी तरी त्या कॉलनीतील लोकांना द्या, जेणेकरून त्यांना प्यायला पाणी तरी भेटेल, अशी त्या ठिकाणी त्यांना विनंती केली. आज जल अभियंत्यांनी ह्या गोष्टीकडे किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर या गोष्टीकडे नाही लक्ष दिलं तर येत्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून रस्ता रोको करून आम्हाला तीव्र संताप व्यक्त केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. कारण आज थेट पाईपलाईनचं पाणी जेव्हापासून चालू झालं होतं तेव्हापासून 2 वर्षामध्ये या भागातील लोकांना त्या ठिकाणी 1 दिवसाआड 1 तास पाणी भरपूर वेळ मिळत होतं. त्या ठिकाणी पंपिंग कधी बंद पडत नव्हतं. पण आज त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांच्याकडून वेगवेगळी उत्तरं दिली जातात, ते असं आहे, त्या गोष्टी तशा आहेत म्हणून अशा काही गोष्टींची उत्तर देतात. पण थेट पाईपलाईन योजनेमध्ये पाचगाव असेल, कळंब असेल, ही गावं रितसर पद्धतीनं समाविष्ट असताना सुद्धा
ह्या भागांना का डावललं जातं किंवा ह्या भागांच्यावर का कुठल्या पद्धतीचं राजकारण केलं जातं का? पण अधिकारी ही राजकारणासाठी आहेत का? अधिकारी कुठल्या पक्षाचं काम करतात का? अशा या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आज शंका व्यक्त व्हायला लागल्या. कारण आज अनेक माता भगिनी आज त्यांना आज आमच्या या भागातील आमच्या म्हणजे आम्हाला ज्या काही त्यांच्या आमच्या समोर समस्या त्यांना ज्या काही मांडायच्या आहेत, आम्ही अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगायला जातो असताना अधिकारी काही गोष्टीची एक अशी अनपेक्षित उत्तरं देतात. त्यामुळं आम्हाला सुद्धा असं वाटायला लागले की आता दात कुणाकडे मागायची. तर आता आम्ही येत्या काळामध्ये जर त्यांनी त्या ठिकाणी जर नाही लक्ष घातलं तर आम्ही रास्ता रोको करून त्या ठिकाणी जोपर्यंत कलेक्टर जागेवर येत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी रास्ता रोको आम्ही किंवा कुठलंही आमचं आंदोलन थांबवणार नाही. कारण पाणी प्रश्न अतिशय गंभीर होत चाललाय. लोकांना पाणी तरी प्यायला पाहिजे अशी परिस्थिती सांगायची आज या ठिकाणी वेळ आलेली आहे. एकीकडे मुसळधार पावसानं कोल्हापुरातील नद्या तुडुंब भरून वाहत आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना पैसे देऊन पाणी विकत घ्यावं लागत असून महापालिका मात्र महिन्यातून 3च वेळा पाणी देण्याचं काम करते. महापालिकेच्या या गैरकारभाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला असून पाणी लवकरात लवकर न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळेस दिलाय. लोकमत.com साठी कोल्हापूरहून निधू वादळे.